पहिली इनिंग जेव्हा संपेल तेव्हा टॉससाठी दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी इथे यायचं आहे. कळवे आणि जीते पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय. हर्षल पाटील हा खेळाडू. हर्षलने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. यॉर्कर लेन त्याची आपण पाहिली. हाय ॲक्शन गोलंदाजी. यस, पॉवर प्ले ऑन. ग्रीन सिग्नल. संतोष चौधरी सर मेन अंपायर आहेत आणि स्क्वेअर लेग पंच आमचे आयोजक आहेत. विनायकजी गवाणकर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आहेत. पहिला बॉल या षटकाला समोर अनिकेत मोकल. स्टायलिश खेळाडू साई संघाचा. मोठा गॅप ठेवलाय. खरं तर अनिकेतला ऑन साइड मध्ये खरं तर आपण पाहता डीप मध्ये फिल्डरला उभे केले आणि इथून मात्र हा पहिला चेंडू राहील या षटकातला. पहिला बॉल इनसाइड आउट. लाऊड अपील झाली. दबाव पंचांमध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला हर्षल पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. हर्षल पाटीलचं हे षटक. पहिला बॉल निर्धाव आलाय. बघा, इथून जर जिंकला तुम्ही डायरेक्ट सेमीफायनल मध्ये प्रवेश कराल. 16 टीम आहेत त्यामुळे तिसरी मॅच जी राहील ती सेमीफायनल सर तिकीट. आणि खरं तर आपण जेव्हा एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सहभागी होत आहे, रिलीज ऑफ डेलीमध्ये व्यत्यय निर्माण डेड बॉल, तेव्हा 32 संघ असतात. तेव्हा मात्र बऱ्याच संघांना जो खरं तर आर्थिक वाटा अंतिम क्षणाला फार कमी मिळतो. परंतु या स्पर्धेमध्ये जे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील त्यांचा मात्र भरपूर फायदा होईल. अशी स्पर्धा 16 टीम आणि 1.5 लाखाची स्पर्धा आहे 2 दिवसामध्ये. गुडघा टेकून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट केलाय फलंदाजावरती, समोरच्या टीमवरती. अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. त्यामुळे मात्र आपण पाहता पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. संतोष मात्रे तो पुढचा सामना जिते 11 जितवाई जिते विपक्ष गावदेवी कळवे. लगातारचे 2 डॉट बॉल या ठिकाणी खेळतोय अनिकेत मोकला खेळाडू. किंजल स्पोर्ट्सची स्पर्धा अंधाऱ्या खरं तर अंधुक प्रकाशामध्ये षटकार लगावत सामना फिनिश केला होता या खेळाडूने. अतिशय रोमहर्षक सामना हुमसाई भंगारपाडा विपक्ष नाविश 11 विचुंबे या 2 टीमच्या दरम्यान पाहिला होता. आणि इथे हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या वर बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. थँक्यू. 2 डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र क्लासिकल कव्हर ड्राईव्ह अनिकेत मोकल कडून पाहायला मिळाला. 6 धावा आल्या टीमसाठी. अकाउंट ओपन झालं अनिकेत मोकलचं. अकाउंट ओपन झालं ते म्हणजे अपूर्वा एंटरप्राइजेस साई या टीमचं. पुढचा फुल टॉस आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय आणि इथे आपण पाहताय अतिशय झोपून मारला हा फटका. लगातारचा हा दुसरा षटकार अनिकेत मोकलच्या माध्यमातून. ओंकार खरं तर अनिकेत मोकल असा खेळाडू आहे. असं म्हणतात ना, हार्डवर्क प्रत्येक क्षेत्रामध्ये गरजेचं आहे. प्रचंड मेहनत जर तुमची असेल असं आणि नेहमी म्हणतात मेहनत जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. प्रचंड मेहनत करणारा हा खेळाडू. तुम्ही जर गेलात अगदी चिरनेर रोडला तर साई गावाच्या पुढे अगदी रोडवरती नेटमध्ये प्रॅक्टिस करतो हा खेळाडू. आपल्या वीटभट्टीवरचे जे आदिवासी खरं तर आहेत त्यांना सोबत घेऊन तो दिवसभर त्या नेटमध्ये प्रॅक्टिस करत असतो आणि त्याचा फायदा त्याला मिळाला आहे. कारण प्रसिद्धी कोणालाही आपोआप मिळत नाही आहे. त्यासाठी तुम्हाला झिजावं लागतं, संघर्ष करावं लागतं, त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स द्यावा लागतो आणि ते अनिकेतनं आतापर्यंत केलं आहे. आणि खरं तर आपण पाहिला सध्याच्या घडीला साईमधला एक जबरदस्त आक्रमक खेळाडू किंबहुना या पनवेल तालुक्यामधला अपकमिंग यंगस्टर म्हणून त्याच्याकडे पाहिलं. आता चौकाराला खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 4 धावा आल्या. धावसंख्येत वाढ 16 धावा धावफलकामध्ये. विकेट हवा आहे भूमी 11 फणसडोंगरी टीमला. पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. एखादा विकेट जर का या क्षणाला मिळाला तर नक्कीच कमबॅक करता येईल. परंतु पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका एक्स्ट्रा कव्हरला. अपिश कव्हर ड्राईव्ह. बॉल चालला 1 बाउन्स इनटू द फॅन्स. इथे मात्र आलाय हा लगातारचा दुसरा चौकार. टोटल 20 रन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड मध्ये लागल्या. बिनबाद 20 अशी धावसंख्या अपूर्वा एंटरप्राइजेस साई टीमच्या माध्यमातून.
सत्यजित दादा पाटील त्यांचे ते आगमन. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत. सत्यदादा सत्यजित दादा पाटील त्यांचे ते आगमन. त्यांना विनंती असेल या आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं स्वागत. बघा नेक्स्ट मॅच गावदेवी कळवे विपक्ष जितवाई जिते. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांना शुभेच्छा पुढच्या लढतीसाठी. परंतु इथे आपण पाहता भूमी 11 फणस डोंगरी विपक्ष अपूर्वा एंटरप्राइजेस साई. सेकंड ओव्हरमध्ये आलाय बंटी घरत. यावेळी सेकंड ओव्हरमध्ये आलाय लेफ्टी बॉलर. आणि समोर आपण पाहता संदेश गाभणला. पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं यंदाचा हंगाम. त्याच्याबरोबरने अनिकेत मोकल रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, व्यावसायिक क्रिकेट अशा अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू नाव स्ट्रायकिंग एंडला. आणि भूमी 11 फणस डोंगरी संघ आपण पाहिला. मी मगाशी म्हटलं ज्या संघाने पहिल्या मॅचमध्ये 78 धावा केल्या त्या संघासमोर तुम्हाला एक मोठं टार्गेट उभारावं लागेल. कारण भरपूर चांगला प्रवास या टीमचा राहिला पहिल्या मॅचमध्ये बळवली संघाच्या अगेन्स्ट खेळताना. इथे आपण पाहता 20 धावा स्कोर कार्डमध्ये आल्या. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघांना सूचना किंबहुना प्रत्येक संघांना सूचना राहील. आता वेळ कमी आपल्याकडे आणि कमी वेळामध्ये आपल्याला 7 सामने इथे कव्हर करायचे. ऑन साइड मध्ये पॅरल स्ट्रोक, हा फटका ही फसलाय. गोल्डन डकचा शिकार दोन्ही सामन्यामध्ये झाला संदेश गावण हा फलंदाज. खरं तर संदेश गावण हा मिडल ऑर्डर स्पेशालिस्ट खेळाडू आहे. 4-5व्या क्रमांकावरती आला की इम्पॅक्ट टाकणारा खेळाडू. तो मात्र बाद झाला. पहिला धक्का बसला या ठिकाणी आपण पाहिलं अपूर्वा एंटरप्राइजेस साई टीमला. थँक्यू. संदेश चालना मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का असेल अपूर्वा एंटरप्राइजेस साई टीमला. 20 या धावसंख्येवरती विकेट मिळवून दिलाय बंटी या खरतर गोलंदाजाने. बंटी घरत लेफ्ट आर्म सीमर आणि चांगली गोलंदाजी व्हेरिएशन तो करतो या षटकामध्ये. आणि त्याच्याकडून मात्र पहिला धक्का त्या ठिकाणी मिळाला खरतर साई टीमला. नवीन खेळाडू ज्याने मागच्या सामन्यामध्ये या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं आणि कदाचित या वर्षाचं त्याचं पहिलं अर्धशतक असेल. राकेश मोकलचं 52 धावांची त्याने विस्फोटक इनिंग साकारली. आणि इथे मात्र भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो राकेश 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलाय. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. गोलंदाजी करणारा बंटीने देखील 41 केला होता हे देखील विसरता कामा नाहीये. त्यानेही चांगली कामगिरी केली आणि त्याच्या बरोबरीने आलेला खेळाडू आपण पाहता आता समोर राकेश मोकल. पहिला बॉल स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. उंच गेलाय, अंतर ही कापलाय. यूज इट षटकार. अनस्टॉपेबल राकेश मोकल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 58 वैयक्तिक धावा त्याच्या नावावरती राहिल्या. सेकंड बॉल स्विंग अन मिस. बघा डाव्या हाताचा गोलंदाज त्याने शरीरापासून दूर टाकला आणि कटर बॉलचा वापर केला. बॉलला कट केलं. खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजांना हा लेग ब्रेक आहे डाव्या हाताचा गोलंदाजाचा. कारण चांगली गोलंदाजी आपण पाहिली त्या ठिकाणी बंटी या खेळाडूच्या माध्यमातून. षटकारानंतर मात्र हे कमबॅक. एक विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट असं समीकरण आपण पाहत आहे. 26 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल देखील त्याच दिशेने. फुटवर्क नाहीये फलंदाजामध्ये आणि इथून मात्र त्याचा योग्य फायदा उचलतो बंटी घरत हा खरं तर गोलंदाज. बंटीकडे भरपूर चांगला अनुभव आहे. समाधान पाटील खरं तर रावे प्रीमियर लीग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांचं स्वागत. डॉट बॉल आला राकेश. आपण पाहिलं लगातार राकेश समोर 2 डॉट बॉल आले. कधी कधी लेफ्टी बॉलर्सच्या अगेन्स्ट तुम्हाला इनसाइड आउट फटके घ्यावे लागतात किंबहुना स्टेप आउट होऊन स्लॉग स्वीप देखील करावं लागतं. कारण तुम्हाला त्याचा टर्न थोडासा त्या टर्नच्या अगेन्स्ट तुम्हाला फटके घ्यावे लागतात. इथे मात्र चांगली फिल्डिंग. अंतिम क्षणाला मात्र ड्राईव्ह लगावत बॉलला थांबवलं. टॉम पवार संघाचा की प्लेअर त्या ठिकाणी आहे डीपमध्ये. त्याने मात्र बॉलला थांबवलं आणि रन मिळाली. 1 धावसंख्येत होईल वाढ.
एकूण धावा लागतील धाव फलकावरती त्या म्हणजे 27 लॉस ऑफ 1 विकेट, 27 धावा स्कोअर कार्डवरती. मागच्या खरं तर रावे विरुद्ध साई या लढतीमध्ये 2 षटकामध्ये 27 होत्या आणि इथे देखील आपण पाहत आहे खरं तर आता 27 धावा या धाव फलकामध्ये लागल्या. अमरापूर विभागामध्ये आपण स्पर्धेचं आयोजन पाहत आहे. खरं तर पेन तालुक्यातील सर्वोत्कृष्ट आयोजन म्हणून पिंट्या शेठ पाटील स्मृती चषकाकडे पाहिलं जाईल. ही स्पर्धा ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, ही स्पर्धा आहे खरं तर पिंट्या शेठ पाटील साहेबांच्या आठवणींसाठी. आणि इथे हेलिकॉप्टर शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट, अनिकेतचा क्लास बॉलला पाठवलं डायरेक्ट अगदी आपण पाहिलं ब्लॅक स्क्रीनच्या वरून सीमा पार षटकार. धन्यवाद घेत आहोत समाधान पाटील राव्याचे आमचे रावे प्रीमियर लीगचे आयोजक. त्याला संजय दादा आपल्या शुभ हस्त्याचा सन्मान करा. आणि आमच्या अतिश दादा आणि बंटी यांचे ते आगमन स्वागत तुमचं या क्रीडा नगरीमध्ये. चला लगेच आमच्याकडे एक हँडबिल आलंय. जय गिरोबा देव भव्य दिव्य चषक येत्या 21 ते 25 जानेवारीच्या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेची प्रवेश फी 12,000, प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 25-25. आणि आपण पाहता या स्पर्धेमध्ये खास बक्षीस देखील तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या संघांना इथे या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी जरूर आमचे आयोजक अतिशी म्हात्रे, बंटी म्हात्रे, सौरभ घरत, भूपेंद्र पाटील, सार्थक म्हात्रे, प्रभाकर घरत, संदेश घरत, हितेश मोकल, कल्पेश घरत, निकेश पाटील यांच्याशी आपण संपर्क करावा. उद्घाटनाची तारीख असेल पहिला सामना 21 जानेवारीला. जरूर एक मोठी स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्या स्पर्धेमध्ये आपण सर्व संघांनी त्या ठिकाणी सहभागी व्हायचा आहे. नितेश पाटील शफल झाले, स्ट्राईक हवी आहे आणि इथून मात्र राकेशला विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. गरज होती का या सिंगल रनचा हा प्रश्न विचारला जाईल, कारण दोन्ही सेट फलंदाज होते आणि 1 रनसाठी मात्र महत्वाचा राकेशचा विकेट त्या ठिकाणी दान करावा लागला. तो खेळाडू मात्र बाद झालाय. दुसरा धक्का असेल टीम साईला. जय गिरोबादेव भव्य दिव्य चषक 2024 21 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान म्हणजे सुपर 8च्या लढती देखील राहतील या स्पर्धेमध्ये. आणि बघा सिरीजसाठी 10,000 कॅश प्राइज दिलं जाईल. आणि फायनल मॅचच्या सामनावीरासाठी ब्रँडेड कॉलर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक यांना मात्र ब्रँडेड शूज दिले जातील या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचं ठिकाण जय गिरोबादेव मैदान, ग्रामपंचायत जोहे, तालुका पेण, रायगड या मैदानावर तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. 21 ते 25 जानेवारीच्या दरम्यान डे स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचा आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. राकेशचा विकेट महत्वाचा राहील. रनआउटच्या स्वरूपात बाद होणं किंवा आउट होणं कोणत्याही खेळाडूला अपेक्षित नसतं, आवडत नसतं. अजून 2 षटकं होती. खरं प्रश्न पडला या खेळाडूला बाद व्हावं लागलं, थोडंसं टेन्शन राहील. परंतु बाद का झाला, स्ट्राईक का घेतली हे मात्र आता अनिकेतला सिद्ध करावं लागेल. 33 रन स्कोर कार्ड वरती तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज कमबॅक करतो मैदानामध्ये. मितेश पाटील डाव्या हाताचा हा शैलीदार गोलंदाज. गुड कमबॅक, चांगलं कमबॅक. गुडघा टेकलाय, घुटना टेक. अनिकेत का छक्का देख. लॉंग ऑनच्या वरून पाठवला बॉलला सीमा पार षटकार. फटका, फुलर लेनचा बॉल आणि त्याच्यावरती आपण पाहिला 20 सेप मध्ये आलेला हा फटका इथे पाहायला मिळाला. गुड टायमिंग, गरज आहे या फटक्यांची. राकेश बाद झाल्यानंतर जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी घेताना अनिकेत स्टेप आउट झाले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि इथे आपण पाहताय विकेट किपर देखील हसतात, कारण त्यांनी जर का हिट केलं तर कदाचित अनिकेतला परतावं लागलं असतं आणि एक मोठा धक्का साई टीमला बसला असता या क्षणाला. परंतु दैव बलोत्तर नशिबाची साथ या ठिकाणी मिळाली साई संघाला.
धावसंख्येत होईल वाढ नाही, तिथपर्यंत धावा सरळले असतील त्या म्हणजे 39. 39वा स्ट्रेट हिट. अजून एक चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहेत. दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय आणि 2 रन कंप्लीट. मयूर आणि अनिकेत 2 यंग टॅलेंट, त्यांना तुम्ही पाहता मैदानामध्ये चांगली कदर, दोघांमध्ये चांगलं ताळमेळ, चांगलं संभाषण पाहायला मिळालं रनसाठी. आणि इथून मात्र रन 2 ऍड होतील, धावसंख्येत होईल वाढ. 41 रन तुम्ही स्कोर कार्ड मध्ये पाहताय. बघा नेक्स्ट मॅच जितवाई जिते विपक्ष गावदेवी कळवे, दोन्ही संघांना पुन्हा एकदा पहिला कॉल असेल. आपण यानंतर टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अजून एक हाय व्होल्टेज मॅच तुम्ही इथे पाहणार आहात. यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्वाचा. पिंक कलरची जर्सी परिधान केलेले तुम्हाला जिते संघाचे खेळाडू पाहायला मिळतील. एका बाजूने सुशांत मोकल, अभिमान आहे खरं त्या खेळाडूचा. आम्हा सर्वांना काय फटका आहे, इनसाइड आउट, क्लास आणि क्लास या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. अनिकेतने आज मात्र चौफेर फटकेबाजी करत तमाम प्रेक्षकांची मने जिंकली. हा खरं तर त्याची असणारी प्रचंड मेहनत या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळाली. जबरदस्त फटका 47वा धावफलकावरती आणि वैयक्तिक अनिकेत 40 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय 12 चेंडूमध्ये. राकेश मुकल हा विकेट रनआउटच्या स्वरूपात गेला. अनिकेतने स्ट्राईक घेण्याचा त्याला मोह आवरला नव्हता, परंतु त्याने स्वतःला सिद्ध केलंय. अतिशय चांगली बॅटिंग, 47 रन बॅटिंग स्कोर कार्ड मध्ये. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये येत आहेत. सुमित कमबॅक करावं लागेल. या खरं तर षटकामध्ये मयूर आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. खरं तर अनिकेतकडे जास्त चेंडू खेळायला फेस करण्याची संधी मिळाली तर नक्कीच एक मोठं टार्गेट पाहायला मिळेल. बॉलचा पाठलाग केला होता आणि इथे आपण पाहत आहे पंच मात्र सांगतायत हा निर्धाव चेंडू, प्रेशर, दडपण. अनिकेतने खरं तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता आणि अशा क्षणाला मात्र तुम्ही पाहू शकाल डॉट बॉल आलाय. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक अर्धशतक या मैदानात पूर्ण होईल का, पण प्रतीक्षा करावी लागेल. सेन्सेबल क्रिकेट. अनिकेताला स्ट्रायकिंग एंडला 48 धावा धावफलकावरती, वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती खेळतो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता मैदानामध्ये अनिकेत मोकल हा फलंदाज, अतिशय चांगली फलंदाजी, स्टायलिश फटकेबाजी त्याची राहिली या इनिंग मध्ये. अफलातून मागच्या सामन्यामध्ये राकेश मोकल नावाचं वादळ, आता इथे आपण पाहता अनिकेत मोकल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. वैयक्तिक 40 धावसंख्येवरती खेळतो. संघाच्या धावफलकावरती त्या म्हणजे 48 गडीबाज झालेला आहे. 2 या षटकातील पहिल्या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ बाकी. कमबॅक करावं लागेल. सुमितला लॉफ केलाय बॉल, लॉंग ऑनच्या वरून बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. षटकार. एंटर बाजे साई संघाच्या माध्यमातून लागताना आपण पाहत आहे आणि एका बाजूने 46 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतोय अनिकेत मोकल हा खेळाडू. का या खेळाडूला ओपन क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. इथे वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त मध्ये भर पडेल, थोडंसं प्रेशर सुमित वरती राहील. खतर आता या गोलंदाजीमध्ये परंतु त्यालाही कमबॅक करावंच लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. समोरचा खेळाडू त्याला थांबवणं फार गरजेचं राहील. 46 या धावसंख्येवरती खेळतो मैदानामध्ये. अर्धशतक पूर्ण होईल का हा एक मोठा प्रश्न आहे आणि असं आपण इथे पाहिलं तर अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय. अनिकेत फक्त फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल चालला स्क्वेअर लेग मध्ये, डीप मध्ये सिंगल मिळाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय आणि जीवाच्या आकांताने मात्र हा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. 2 धावा आल्या. वैयक्तिक 48. वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकल हा खेळाडू. जबरदस्त बॅटिंग.
खूप चांगली फलंदाजी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. शेवटचे 2 बॉल प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. चला जिथे संघाचा कॅप्टन आणि कळवे संघाचा कॅप्टन हा पहिला कॉल असेल. आपण टॉससाठी या. पहिल्या सत्राच्या समाप्त होण्या अगोदर कंपल्सरी येणं बंधनकारक आहे, त्यामुळे प्लीज दोन्ही कॅप्टनला सूचना राहील आपण टॉससाठी या. टोटल रन स्कोर कार्डमध्ये आहेत त्या म्हणजे 57. आणि इथे फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबाला झुकावं लागतं आणि हे सेलिब्रेशन आहे अनिकेत मोकलचं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अनिकेतसाठी. चला अनिकेत बॅट वरती करा. तमाम प्रेक्षकांची मान्यवरांची मानवंदना स्वीकारा. एका स्पर्धेमध्ये साई गावचे 2 सुपर डुपर स्टार राकेश मोकल आणि त्यानंतर अनिकेत मोकल नावाचं बादल अर्धशतकीय खेळा. फलंदाजी 61 धाबा स्कोर कार्ड मध्ये आल्या. अंतिम चेंडू इथे मात्र आपण पाहिला पॅड स्वीप केला बॉलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. जमिनीला गरंगत सीमारेषा पार शेवट गोल करणारा आला हा चौकार. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धाव फलकावरती 65. वैयक्तिक 16 चेंडूमध्ये धावा केल्या मैदानामध्ये 56. एकदा जोरदार टाळ्या होत्या अनिकेतच्या इनिंगसाठी. अफलातून इनिंग या खेळाडूने साकारली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. 500 पारितोषिक हरेश ऑनलाईन. कळवे आणि जिथे संघाच्या कॅप्टनला सूचना असेल आपण टॉससाठी या. पुढची मॅच आणखीन एक वीक फाईट. चला कॅप्टन थँक्यू डीजे. थांबा 2 मिनिटं. टॉससाठी दोन्ही कॅप्टन आहे लवकर प्लीज. बघा शिस्तबद्धता पाहिजे आपल्याला. वेळेवरती येण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पनवेलमध्ये जर गेला तर अगदी वेळेवरती पोहोचाल. मग पॅनल्टी तुम्हाला सामोरं जावं लागतं. संजय दादा तुम्ही पॅनल्टी घोषित करा या स्पर्धेमध्ये. एवढी चांगली स्पर्धा आणि जर का एखादा संघ किंवा खेळाडू जर या नियमांचं पालन करत नसेल तर दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल. चला दोन्ही कॅप्टन जिते आणि कळवे आपण टॉससाठी या प्लीज. पुढचा सामना 5 षटकांचा राहील. टार्गेट आहे 24 बॉलमध्ये 66. 24 चेंडूमध्ये 66 समीकरण. आणि टॉम पवार बंटी घरत या 2 फलंदाजांना मात्र आता विकेटवरती विध्वंसक फलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे या टीमकडे धावांचा पाठलाग करण्याची. बिग बॅटल. चला कॅप्टन आतमध्ये या प्लीज. जितेचे देखील कॅप्टन आलेत. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया उपसरपंच संजय दादा पाटील, निखिल पाटील. चला या आपण आपल्या शुभ हस्ते मी टॉस करतोय. सर्व्हिस सेंटर खरतर केअर ऑटोमोबाईलचे ते प्रोप्रायटर आहेत. स्वतःचा व्यवसाय आणि त्यांच्या शुभ हस्ते मी या ठिकाणी आपण टॉस करतोय. 5 षटकांचा सामना. बघा एक रिव्ह्यू अजित. दोन्ही इनिंगला एक रिव्ह्यू तुम्हाला राहील बीमरसाठी. तो तुम्हाला वापर करायचा. एकच रिव्ह्यू असेल आणि कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे. सर जिथे टीमचे कॅप्टन हरेश गावण या प्लीज लवकर. बघा खरं जिथे संघाचं मी आभार व्यक्त करेल. उद्यापासून जिथे गावामध्ये स्पर्धा आहे आणि तरी देखील आयोजकांच्या विनंतीला मान देऊन हरेश गावण आणि जिथे संघाने केलेला हा सहकार्य त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीनं. आपलं मनपूर्वक आभार आणि नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमला शुभेच्छा. 66 चं टार्गेट. 66 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आलंय. मोठं जरी असलं तरी क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. मग अशी ओंकारने देखील सांगितलं साऊथ आफ्रिकन टीम समोर ऑस्ट्रेलियन संघाने 433 धावा केल्या. कोणालाही वाटलं नव्हतं हा रेकॉर्ड 3 तासामध्ये मोडेल आणि त्यानंतर साऊथ आफ्रिकन टीमने ते धावांचा पाठलाग केला. हरेश गावणच्या संघाने टॉस जिंकलाय. चला निर्णय फक्त हरेश आम्हाला सांगा. हरेश निर्णय पेंडिंग. बस ऑफ लक. सामना जेव्हा संपेल तेव्हा लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. सत्यजित दादा पाटील चला या आपण प्लीज व्यासपीठावरती. आयोजकांनी आपल्याला खास आग्रहाचं निमंत्रण दिलं त्यामुळे प्लीज आपण इथे व्यासपीठावरती येऊन आसन असतं वा. चला लगेच पहिली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा. आता सुरुवातीपासून काउंटर अटॅक करण्यासाठी टॉम पवार आणि बंटी हे 2 खेळाडू जातील मैदानाच्या आतमध्ये. खरं तर 66 हे टार्गेट या मैदानात कठीण नाहीये.
मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली, विकेट पाहिली तर एवढं टार्गेट कठीण नाहीये. सत्यजित दादा, सत्या दादा त्यांचं आगमन, गावदेवी कळवे संघाचे सपोर्टर, मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. पिंट्या शेट पाटील स्मृती चषक 2023 आपलं आम्ही करतोय. हार्दिक हार्दिक असं या ठिकाणी स्वागत. भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आणि सध्या नाईट क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. अनेक गावागावामध्ये आपण पाहत आहे नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. येत्या 10 जानेवारी ते 13 जानेवारीच्या दरम्यान खूप मोठी नाईट स्पर्धा लवकरच केळवण्याच्या मैदानातील प्रेक्षकांच्या भेटीला येईल. डीजे सॅम बॉईज व वागरेश्वर वॉरियर्स आयोजित आई गावदेवी चषक 2024 प्रकाश झुतातील हे पहिलं पर्व केळवणे नगरीमध्ये तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. स्पर्धेची तारीख आहे 10 जानेवारी ते 13 जानेवारी आणि स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 25,000. मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल. स्पर्धेची प्रवेश फी फक्त आणि फक्त 13,000. ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क करावा. केळवण्यामध्ये खूप मोठी नाईट स्पर्धा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येते. ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करून घ्या संघाची. सर्व संघांना मात्र ही सुवर्ण संधी. डीजे सॅम स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक शिल्पकार त्यांच्या माध्यमातून स्पर्धा. जाऊया सामन्याकडे. पॉवर प्ले ऑन, ग्रीन सिग्नल, सुरुवात होईल सामन्याला. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर देतील का पनस डोंगरी टीमचे खेळाडू. पहिला बॉल अप्पर कट. हा फटका भरपूर चांगला वीरेंद्र सेहवाग स्टाईलने बॉलला पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय. सीमारेषा पार आलाय हा षटकार. लाजवाब टायमिंग. थँक्यू. मेरिट नुसार खेळ. मैदानामध्ये पाहता बंटी कडून टॉस केलेला चेंडू उजव्याच्या बाहेर, त्याच्यावरती मात्र आपण पाहिला अगदी आपण चांगला फटका खेळताना पाहिला बंटीला. नेक्स्ट बॉल त्याच दिशेने खेळायचा आहे. बॉल विकेट किपरच्या हातातून मागे चाललाय. थांबवला चेंडू क्षेत्ररक्षकाने. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त कमबॅक. पहिला षटकार, त्यानंतर मात्र हे कमबॅक तुम्ही पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकल कडून. चांगला खेळ. दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी राहिली आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये 70+ रन 78 धावा 5 षटकामध्ये या खरं तर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये पनस डोंगरी टीमने केल्या होत्या. त्यामुळे या धावांचा पाठलाग करणं एवढंही जड जाणार या टीमला. जर का चांगली गोलंदाजी झाली तर मात्र अडचणी वाढतील. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये हा फटका. टॉस केला बॉलला, बॅकफुटला गेले आणि त्यानंतर मात्र पॉइंट मध्ये हा फटका सजवलाय. चांगला फटका. 4 धावा. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. परंतु ज्याच्यात हिंमत असते ते मात्र जिंकतात. आणि इथे मात्र आता या अडचणींवरती मात द्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बंटीला, पनस डोंगरी टीमला 10 धावा धावफलकावरती आल्या. चांगली फलंदाजी. इथे हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. खराब जजमेंट. झेल सुटली आणि त्यानंतर चौकार देखील मिळाला. खराब फिल्डिंग. 4 धावा आल्या पनस डोंगरी टीमला. सुरुवात चांगली. सुरुवात चांगली झाली तर नक्कीच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या साई संघाला. खराब गोलंदाजी म्हणण्यापेक्षा चांगली बॅटिंग केली होती अनिकेतने. आणि इथे आपण पाहता आतापर्यंत 14 रन स्कोर कार्ड मध्ये आल्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 66 टार्गेट आहे. अनिकेतचं हे षटक थोडस महागडं. स्वीट साऊंड. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेटच्या वरून बॉलला ठोकलाय. सीमा पार. षटकार. 20 धावा स्कोर कार्ड मध्ये.
इथे 20 या धावसंख्येवरती खेळतोय. 20 धावा धावफलकावरती आल्या. बंटीने केल्या 20. पुन्हा एकदा इनसाइड आउट क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. अनिकेतला मात्र प्रत्युत्तर टीट फॉर टॅट. जशा सस प्रत्युत्तर. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी तो अब हमारी. इथे आला चौकार. 24. थँक्यू. 18 चेंडूमध्ये 42. प्रत्येक षटका मागे 16.00 हा रिक्वायर्ड रन रेट असेल. म्हणजे या मॅच मध्ये जर का कमबॅक करायचं असेल साई टीमला तर एखादा इकॉनॉमिकल स्पेल हवाय. कमी धावांचा षटक हवाय. आणि दुसऱ्या बाजूने जसं आक्रमण बंटीने केलंय तसं आक्रमण जर का टॉम पवार कडून झालं तर मात्र प्रचंड अडचणी वाढतील अपूर्व एंटरप्राइजेस साई टीमच्या वाट्याला. सो शेवटच्या 18 बॉल विजयासाठी 42 धावांची गरज. राकेश मोकल हा गोलंदाजी मार्क मध्ये आलाय. सर्व गुण संपन्न आणि संघातला अनुभवी खेळाडू यावेळेस बॉलिंग मार्क मध्ये आला राकेश या षटकामध्ये. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. बघा दुपारचे 2:30 वाजले. आतापर्यंत तिसरा सामना सुरू आहे. अजून 4 सामने पेंडिंग आहेत. लक्ष असू द्या. थोडं आम्हाला सहकार्य करा प्लीज. 18 चेंडू आणि 42 धावा आपण पाहता मैदानामध्ये. प्रशंसा आपल्याला प्रेरणा देते आणि निंदा ही सतर्क होण्याची संधी देते असं म्हणतात. भरपूर स्तुती आपण केली मागच्या इनिंगमध्ये अनिकेतची. आता त्यानंतर आपण स्तुती करतोय बंटी या खेळाडूची. स्तुती करतोय आपण मनोज डोंगरी या कर्दल टीमची. चांगला प्रत्युत्तर देत आहेत मैदानामध्ये. 18 बॉल 42 समीकरण. सन्माननीय सुनीलजी नाईक साहेब यांचे ते आगमन. कळवे संघ जिथे असेल दादर संघ जिथे असेल तिथे मात्र सुनील नाईक साहेबांची उपस्थिती. सुप्रसिद्ध मूर्तिकार. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईड अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा दबाव आहे कर्द साई टीमच्या गोलंदाजांवरती. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धाव संख्येत होईल वाढ. टोटल 25 रन स्कोर कार्ड वरती. 18 बॉल 41 समीकरण. शेवटच्या 18 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण आपण मैदानामध्ये पाहताय. भूमी 11 पनस डोंगरी टीमसाठी. धीम्या गतीचा बॉल. गती परिवर्तन. आणि इथे आपण पाहता पॉवर प्ले जे पहिल्या षटकामध्ये होतं त्याचा योग्य वापर बंटीने केला. परंतु इथे आला निर्धाव चेंडू. आता 17 चेंडू मध्ये 41 कॅल्क्युलेशन. एक डॉट बॉल करता या सामन्यामध्ये थोडंसं प्रेशर बनवेल बॅटिंग करणाऱ्या फणसडोंगरी टीम वरती. इथे ऑन साइड मध्ये प्रॉपर टायमिंग ताकदीचा वापर आणि चेंडू झाला हवाई सफर. षटकार येतोय टॉम पवार कडून फणसडोंगरी टीमला. तर धाडस दाखवतात फलंदाज. 16 चेंडू मध्ये आता 35 समीकरण. इथे यॉर्क करण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह. हा फटका सिंगल पूर्ण केली. दुसऱ्यांचा प्रयत्न केला जाईल का तर नाहीये. रिस्क घेत नाहीयेत. चांगली रणनीती चांगली स्ट्रॅटर्जी. सर सलामत तो पगडी 50 असं म्हणतात. रनआउटचे विकेट जर का तुम्ही गमावले तर मात्र तुमचा संघ अडचणीमध्ये येईल. आणि इथे आपण पाहू शकाल सिंगल आली. 15 बॉल 34 समीकरण. मागच्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 26 असताना सामना. त्यामुळे इथून कमबॅक करायचा असेल तर मात्र तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. यॉर्कचा प्रयत्न लाऊड अपील झाले. पुढे आले क्षेत्ररक्षक. सिंगल पूर्ण केले. दुसऱ्यांचा प्रयत्न होता. खराब फिल्डिंग. 2 धावा. लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा आल्या. आता 14 मध्ये 32. 14 चेंडू आणि 32 धावांची गरज. सामना ऑन आहे. सामना बॅलन्स आहे दोन्ही संघांसाठी. शेवटचे 14 बॉल आणि 32 धावा असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. जबरदस्त मॅच. नेक्स्ट मॅच जिथे विपक्ष कळवे अशी लढत. यॉर्कर हेलिकॉप्टर आणि त्यानंतर मात्र खराब फिल्डिंग.
थांबले फिल्डर आणि तिथे मात्र एका टप्प्याने बॉल गेला सरळ लॉंगऑफच्या बाहेर, सीमा पार, चौकार. तेरा बॉल आणि 26 धावा. प्रत्येक बॉल मागे 2 धावा. 200चा स्ट्राईक रेटने बॅटिंग करायचे. जबरदस्त बॅटिंग बंटीकडून पाहायला मिळाली. या मॅच मध्ये टॉम पवारचं देखील चांगलं योगदान. यॉर्क केला बॉलला, पुन्हा एकदा खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, सिंगल आली. आता 12 चेंडू मध्ये 25चं समीकरण. 12 बॉल आणि 25 धावा असं समीकरण आलं मैदानामध्ये. चला पाणी घेऊन चला लगेच मैदानाच्या आतमध्ये प्लीज. 12 बॉल 25. तोपर्यंत आपण घेऊया ड्रिंक्स ब्रेक. ऐकूया समुद्र संगीत डीजेच्या माध्यमातून. थँक्यू. 12-27. धन्यवाद. 12 बॉल आणि 27चं समीकरण. लक्षात असू द्या, साई टीम आणि पनसडोंगरी टीम. बघा पुन्हा एकदा मी आवर्जून उल्लेख करीन, येत्या 21 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान हमरापूर विभागामध्ये अजून एक मोठी स्पर्धा म्हणजे जय गिरोबा देव भव्य दिव्य चषक 2024 ही स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 25,000 आणि स्पर्धेची प्रवेश फी फक्त 12,000. मालिकावीरासाठी त्या ठिकाणी 10,000 रुपये कॅश दिला जाईल. फायनल मॅच मध्ये सामनावीरासाठी ब्रँडेड कूलर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ब्रँडेड शूज त्या ठिकाणी दिले जातील. आणि स्पर्धे ठिकाण असेल जय गिरोबादेव मैदान, ग्रुप ग्रामपंचायत जोहे. ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्या संघाने जरूर या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. फक्त 32 संघ. प्रत्येक दिवशी 8 सुपर 8ची लढत असेल. अंतिम दिवशी म्हणजे 5 दिवसीय ही स्पर्धा आहे. प्रत्येक दिवशी 8 संघांना इथे प्रवेश दिला जाईल. खूप चांगली स्पर्धा. अतिशय म्हात्रे आणि संपूर्ण त्यांचा परिवार, मित्र परिवार त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. हॅलो, थँक्यू. हॅलो हॅलो चेक. 12 बॉल 27 धावा. गोलंदाजी मार्कमध्ये तिसऱ्या षटकामध्ये येतो गोलंदाज आदित्य म्हात्रे. यंग टॅलेंट, अगदी कमी वयाचा खेळाडू आहे आदित्य म्हात्रे. समोर बंटी घरत. सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्ये आल्या 39. आता 12 मध्ये 27 वाचवता येतील का? कारण विकेट गेलेला नाहीये. बिनबाद ही भागीदारी. फुल टॉस अक्रॉस द लाईन. बंटी घरत चा हा तडाखा स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवलंय. सीमा रेषा पार, षटकार. शेवटचे 11 बॉल आणि आता 21 धावा. 11 चेंडू 21. वर्तमान स्थिती जर आपण पाहिली तर भूमी 11 पनसडोंगरी संघाचं पारडं जड झालंय. याचं कारण आहे ही मोठी भागीदारी. याचं कारण आहे एकही गडी मिळालेला, एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. त्याचं हे प्रेशर. आता नवोदित गोलंदाजांवरती आलं हे खरं तर आपण पाहिलं प्रेशर. 10 चेंडू 35 धावसंख्येवरती खेळतोय बंटी. पुन्हा एकदा आक्रमण. मॅचची हायलाइट सुरू आहे असं वाटायला लागलंय. 10-11 मध्ये 41. पुन्हा एकदा या मॅच मध्ये खेळतो बंटी आणि संघाला मात्र आता 10 चेंडू मध्ये 15 रनची गरज. व्हॉट अ मॅच. दहा बॉल आता 15 रनची गरज. व्हॉट अ मॅच. बिग फाईट. 41 या धावसंख्येवरती खेळतोय. पहिलं स्वप्न भंगल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिम्मत म्हणजे जीवन आणि हिम्मत म्हणजे बंटी. पुन्हा एकदा आक्रमण. लगातारचे 3 षटकार. बंटी घरत नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये आलंय. अनिकेतला चोख प्रत्युत्तर देतो मैदानाच्या आतमध्ये बंटी घरत हा फलंदाज. व्हॉट अ बॅटिंग. 47.
47 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतोय अपूर्व एंटरप्राइजेस साई संघ. आता बॅकफुटला चाललाय. समीकरण आपण जर पाहिलं या मॅचच्या दरम्यान 9 चेंडूमध्ये 9 धावा, सलग 3 षटकार, अजून एक अर्धशतक या मैदानावरती पूर्ण होईल का बंटी नावाच्या खेळाडूच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटल. जीवनात यश हवं असेल तर आधी कर्तव्याशी एकनिष्ठ राहावं लागतं आणि कर्तव्य बजावत असताना आपल्या संघासाठी बंटी घरत हा फलंदाज. आक्रमक बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 9 चेंडू 9 धावा. पुढचा बॉल अंपायरला देखील त्या ठिकाणी सतर्क करावं लागेल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी टॉम पवारचा. विकेट मिळालाय. आता 8 चेंडू मध्ये 8 धावा, रनआउटचा विकेट. आठ बॉल 8 धावा. टॉम पवार हा खेळाडू बाद झालाय. टॉमने देखील चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 7 धावांचं योगदान टॉमने दिले. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि एका बाजूने बंटी त्याने मात्र वन मॅन आर्मी एक हाती किल्ला लढवला या सामन्या दरम्यान साई संघाच्या अगेन्स्ट. शेवटचे 8 बॉल आणि 8 धावा. आव्हान सोपं झालं, परंतु क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं, कधीही काहीही घडू शकतं, परंतु इथे गोलंदाज हवे लागतील त्याच ताकदीचे. प्रेशर आणि प्रेशर तुम्ही पाहता साई संघावरती. आणि इथे बॉल मागे चाललाय. बाईची सिंगल आहे, बाईचा चौकार आहे. एक्स्ट्रा मध्ये 4 येईल. आता फक्त 4 रनची गरज 7 चेंडू मध्ये आणि बंटीला हव्या 2 धावा 50 साठी. बघा बंटी 50 कंप्लीट करेल का हा एक मोठा प्रश्न आहे, कारण 4 रनची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या फणस डोंगरी टीमला. आणि हा फटका फसलाय. अर्धशतकाचं स्वप्न अपूर्ण राहिलंय, परंतु खेळी आवडली असत एकदा जोरदार टाळ्या होत्या बंटीसाठी. पहिल्या मॅच मध्ये 41, दुसऱ्या सामन्यामध्ये 48 धावांची खेळी साकारत मात्र हा खेळाडू येतो मैदानाच्या बाहेर. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, गुड बॅटिंग. थँक्यू. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 6 चेंडू आणि आता 4 रनची गरज. पहिल्या 3 षटकामध्ये 62 आल्या. धुव्वाधार फलंदाजी, अनस्टॉपेबल. खरं तर बंटी त्याला आपण पाहिलं, बंटी नावाचं बादल थांबलं. टॉम बाद झाला. आता नवीन नवोदित 2 खेळाडू आहेत, सुमित आणि निकेतन. 6 मध्ये 4. मॅच संपलेली नाही आहे, सामना अजूनही संपलेला नाही आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये येतात. गोलंदाज अंतिम षटक आहे. संदेश काबन कंपल्सरी चेसिंग. 4 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. खरं तर आज रेग्युलर गोलंदाज नेहमी साई संघामध्ये खेळतात ते नाही आहेत. निखिल मोकल, प्रतीक मोकल. परंतु दोन्ही मॅच मध्ये ज्या पद्धतीने साई संघाचा प्रवास राहिलाय तो उल्लेखनीय राहिलाय. फणस डोंगरी टीमचं देखील कौतुक करावं लागेल. 6 चेंडू आणि 4 धावा, 6 बॉल आणि 4 रनचं समीकरण मैदानामध्ये आलंय. आयुष्यात सर्व काही हरलं ते चालेल, पण हिम्मत कधी हरू नका, कारण ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत. अप्रतिम लढत तुम्ही पाहता. शेवटचे 6 बॉल 4 धावा. सुमित खरं तर स्ट्रायकर बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये, जो सलामीला नेहमी मैदानामध्ये उतरतो, तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. संदेश पहिला बॉल, सेन्सिबल रन रोखावी लागेल आणि इथे खराब फिल्डिंग. 1 धाव आली. जितवाई मैत्री चषक 2024 लवकरच 11 ते 14 जानेवारीच्या दरम्यान जित्याच्या मैदानी पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक 50, द्वितीय क्रमांक 25, तृतीय क्रमांक 12,500, चतुर्थ क्रमांक 12,500. स्पर्धेचे आयोजक 35 मात्रे, रामनाथ ठाकूर, अजिंक्य गावण यांच्या विद्यमानाने प्रथमच क्रिकेटचे सामने. फुल टॉस, मनगटी ताकदीचा वापर, व्रिस्टला थोडंसं रोल केलं आणि बॉलला टर्न केला ऑनसाइड मध्ये. सिंगल आली.
4 चेंडूमध्ये 2 धावा. चला जिते संघ हरेश आपला निर्णय आम्हाला सांगा, इशारा करा प्लीज जो का असेल. जिते संघाला विनंती राहील, टॉस जिंकला आपण, पुढच्या मॅच साठी सज्ज राहा. कळवे आणि जिते या दोन टीमच्या दरम्यान पुढची लढत पाहायला मिळेल. अंतिम 4 बॉल आणि 2 रनची गरज. एक एक रन महत्वाची. अभ्यासामध्ये 1 गुण, राजकारणामध्ये 1 मत, क्रिकेटमध्ये 1 धाव महत्वाची. त्या धावा बनवण्याचा प्रयत्न, एका पण धावा रोखण्याचा प्रयत्न. अटॅकिंग फिल्डिंग सिलिमिडॉनला जवळ घेतलंय. प्रेशर बघा, या धावांचं प्रेशर आहे. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो, जेव्हा धावा जास्त असतात तेव्हा प्रेशर असतं बॉलरवरती, कारण फ्री मॅन्डेट बॅटर तिथे बॅटिंग करतो. त्यांना माहिती आहे आले एका दुसरे मोठे पर्यंत धावा होतील, पण धावा जेव्हा कमी असतात तेव्हा प्रेशर गोलंदाज आणि फलंदाजावरती देखील तेवढंच असतं, कारण एखादा डॉट बॉल आला तर रन त्याने कंप्लीट करायच्या. आता अंतिम 3 बॉल विजयासाठी 2 धावा. सामना संपलेला नाहीये, कुठेही जाऊ नका, ही मॅच रंगेल. या मॅच मध्ये तुम्हाला ड्रामा पाहायला मिळेल. हा सामना शेवटपर्यंत जाईल. जर का इथे अजून एखादा विकेट मिळाला तर, जर का इथे डॉट बॉल आला तर, बरेच प्रश्न प्रेडिक्शन आपण करूया. शरीराला लागला बॉल, रोखावी लागेल रन, आणि इथे मात्र क्विक सिंगल आली. दबाव किती बघा, डायरेक्ट थ्रो करायला हवा होता, कारण ऑलरेडी आता संघ अडचणीमध्ये आहे. आता 2 चेंडू आणि 1 धाव, 2 बॉल 1 रन. आणि इथून जर का आता फणस डोंगरी संघ हरला तर मात्र नक्कीच हा सामना रात्रभर त्यांना झोप लागणार या मॅचच्या नंतर. एवढा चांगला सामना आणि शेवटच्या क्षणापर्यंत आलाय, परंतु संदेश काबन समोर निकेतन. साई संघ हार मानायला तयार नाहीये. 2 बॉल 1 रन असं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. एखादी छोटीशी चूक या सामन्यामध्ये खरं तर दोन्ही संघांना मात्र अडचणीमध्ये टाकू शकते. 1 धाव पाहिजे 2 चेंडूमध्ये, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. आणि इथे हा विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय तो म्हणजे भूमी 11 फणस डोंगरी टीमने, आणि आज सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो हा संघ. चला दोन्ही संघ लाईनअप करा, एकमेकांना हस्तांतरण करा, आणि इथून मात्र आपण पाहताय आजच्या दिवसामध्ये 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय तो म्हणजे भूमी 11 फणस डोंगरी टीम. चला जिते टीमने फिल्डिंग घेतली आहे. लाईनअप मध्ये हरेश चला मैदानामध्ये, आणि एका बाजूने कळवे संघाला सूचना असेल आपली पहिली जोडी मैदानामध्ये पाठवा. या ऐकूया पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आवाज आमचे ओमकारजी शेट्टी यांना. धन्यवाद.